हाय गाईज, कशात आज दिवस आहे चौथा आणि रंग आहे पिवळा. तर आज गरबा बघायला चाललो आपण जरा दुसरीकडे. म्हणजे इकडे कधी मी खेळायला वगैरे नाही गेलो, पण आज गरबा बघायला म्हणून चाललं आहे. तर चला आपण तिकडे जाऊया. तर तिकडे कसं खूप वेळ लागेल आपल्याला, कधी 10-15 मिनटं जाते तिथं जाईपर्यंत. तर जाऊया आपण तिथे, बघूया तिथली देवी आणि गरबा. तर चला. आलो आहे सिकेटी कॉलेजच्या इथे गरबा बघायला. अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ हे नवरात्रोत्सव भरवतं. तर चला बघूया आपण तिकडे जाऊ. हे कॉलेज आहे आमचं, जुनं कॉलेज. तर तिथे गरबा भरवतात आणि काही लोक जे असतात जे न कळणारे ते बाहेरून उभे राहून बघतात. मग तर आपण जाऊया, आज बघायचंच आहे आपल्याला फक्त. हे माझं कॉलेज, या कॉलेजला होतो मी 11वी-12वी. गरबा ग्रुप वाईज होतो, म्हणजे आपला ग्रुप बनवायचा, आपण खेळायचं. खूपसे लोक असंच खेळतात. मोठं सर्कल नाही बनत गरबाचं. प्रत्येकजण म्हणजे आपला ग्रुप बनवणार, आपण खेळायचा. म्हणजे कोणाचं बाहेरचा पोरगा वगैरे कोणी एंट्री नाही. हे सगळे असे हे करतात. आणि तिकडे स्टेज बांधला आणि तिकडे देवी आहे आणि लाईव्ह स्क्रीनिंग चालू आहे. मस्त नाचतात फक्त एकटेच. तिकडे गेले आता काका एकटेच, म्हणजे त्यांचा ग्रुप आहे छोटा, त्यांनी बनवला, ते खेळतात. असं तर प्रत्येकाने आपापला ग्रुप बनवायचा आणि खेळायचा. शेवटचा थोडा वेळ आहे त्यामुळे. सगळेजण आहे. आणि इकडे बाहेर पब्लिक असे बसतं पूर्ण. ते बघा छोटा आपल्यातच खेळतात. असा छोटा छोटा ग्रुप बनवतात, एवढी पब्लिक सगळे आहे तरी, आणि खेळतात. गाणं बोलतात. लाईव्ह ऑर्केस्ट्रा गाणं बोलतात स्वतः आणि गाणं बोलतात. हे सुशीला घरात मॅडमने भरवलेलं आहे. शेवटचे 10 मिनटं राहिल्यात. गरबा फुल जोरात आता चालू आहे. प्लास्टिक घातलं चिखला म्हणून सगळ्यांना खेळायसाठी. शेवटचे 5 ते 7 मिनिटं आहेत. चालू पोरांचं. पोरांचे मस्ते धमाल. शेवटचे 2 ते 3 मिनिटं आहेत आणि गाणं लावलं. हे बघा कसे लोक एकदम मस्त. लाईव्ह ऑर्केस्ट्रा.
गरबा संपलेला आहे. 10 वाजले. शासनाच्या नियम पुढे कुणालाही जाता येत नाही, आम्ही पण जाऊ शकत नाही. तरी सुद्धा आम्ही 2 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा दिली. तुम्ही लवकर या. 8 वाजल्यापासून आता 9:30ला आपण हा फास्ट चालू करू. पण तुम्ही येतच नाही ना 8 वाजता. आम्हाला वाट बघायला लागते. हा येईल, तो येईल, ती येईल, मामा येईल, काका येईल, मावशी येईल. अशा प्रकारे गरबा संपलेला आहे. कोणी गीतवर नाचाल का? ऍड करतायत. पण जेवढे सगळे मैदानात उभे आहेत, मामा मावश्या ताया, कोण कोणाच्या शेवटचा 1 मिनिट. आवाज येतोय की ना माहित ना मला. संपर आला. शेवटचा 1 मिनिट होता संपला. अशा प्रकारे गरबा समाप्त होईल. कदाचित कोणतरी मोठा माणूस येतात त्यासाठी चालू असेल कदाचित. पण झालाय, संपलाय आता फक्त. अशा प्रकारे गरबा आता संपेल. इथे 10 वाजून गेलाय. तर चला आपण भेटू तर देवीच्या दर्शनाला. तर चला. आई देवी बसलेली आहे. पाठी विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहे आणि पुढे देवी बसलेली आहे. आणि हे घट स्थापन केलेले आहेत त्यांनी. आपण दर्शन घेऊया. आपला सगळा या गरबाचे आयोजक होते अस्मिता जगदीश घरत मॅडम. तर त्यांच्या निमित्त त्यांनी हा गरबा आयोजित केलेला आणि त्यांनी देवी स्थापन केलेली आहे. तर देवी छोटी आहे पण मस्त दिसते. आणि पाठी विठ्ठल रखुमाईचं मंदिर बनवलं बघा. चला आपण आता इथून निघूया आणि जाऊया. आता गरबा संपलेला आहे आणि गिफ्ट वाटत आहेत. ते तिकडे चालू आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन. तर आता आपण निघूया. चला जाऊया. निघालोय मी घरी जायला. हे पब्लिकमध्ये गिफ्ट वगैरे भेटतात कोणाकोणाला वगैरे. त्याच्यासाठी थांबलेले ते लोक सगळे. त्यांचे नावं घेत आहेत त्यांच्यासाठी. वर्षाने गेटच्या म्हणजे कॉलेजच्या गेटच्या आतमध्ये आलो आहे ना. तर कॉलेज संपलेलं त्याच्यानंतर आलोच नव्हतं खूप वर्ष. चला तर इथून मी निघतोय. घरी जाऊया आणि पुढे काय असेल तर बघूया. तर चला. हाय गाईज. आता जाऊन आलो मी. गरबा बघून आलो. आता वाजले 10:30. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आजचा रंग होता पिवळा. आपण गेल्या एन्जॉय केलं, बघितलं, देवीचं दर्शन घेतलं आणि आलं. तर आता भेटूया पुन्हा उद्या नवीन काहीतरी घेऊन. टाटा बाय बाय.